महत्वाची राजकीय बातमी पाहूयात। बारामतीमध्ये आता अजित पवारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण विजय शिवतारेंच्या तोंडी हर्षवर्धन पाटलांची भाषा आता समोर आलेली आहे। विजय शिवतारे आता त्या पराभवाचा वचपा काढणार का, या संदर्भातली चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू झाली आहे। बारामती मतदारसंघ कोणाच्या सातबाऱ्यावर नाही असं विजय शिवतारे यांनी म्हणत पवार कुटुंबावर थेटपणे हल्लाबोल केलेला आहे। तर सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेल्या अपमानाचा ते आता बदला घेणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान असल्याचं देखील त्यांनी म्हणत निशाणा साधलेला आहे। तर लोकसभेमध्ये 2 पवार विरुद्ध शिवतारे अशा लढाईची त्यांनी घोषणा केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या विरोधात तब्बल 5,80,000 मतदार असल्याचा मोठा दावा देखील त्यांनी केलेला आहे। त्यांच्या याच दाव्यामुळे आता अजित पवारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये आता आरपारची लढाई करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता गुलामगिरीमध्ये काम करणार नसल्याचा इशारा देखील शिवतारे यांनी पवार कुटुंबाला दिलेला आहे। याच पालखी तळाचा अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। विमानतळाचं काय करणार ते सांगा, इथे गुंतवणुकीचं पाण्याच्या 1,500 कोटी कधी देणार ते सांगा, मार्केट कधी होणार ते सांगा। ह्या जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या, तर आणि तरच विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी। आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे। 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे। काल विजय बापू शिवतारेंनी सांगितलं की 2019च्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि दोन्ही पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे। माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात हे आलेलं नाही, मी माहिती घेऊन आपल्याला उत्तर देईन। माझी खात्री आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली की बारामतीमध्ये एक मताने आमचा उमेदवार दिला जाईल आणि तो निवडून आणला जाईल। आणि म्हणून हे जे काय एक्सेप्शन होतं हे या इलेक्शनला एक्सेप्शन राहणार नाही की एवढी मोठा यश ज्यावेळेला भाजप आणि शिवसेना मिळवत असले त्याला बारामती मात्र जिंकू शकत नाही। हे जे काही शल्य होतं हे शल्य या निवडणुकीमध्ये राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।